ही ताजी दृश्य आपण बघू शकतोय चांदवड मधली या ठिकाणी शरद पवार पोहोचल्याचं दिसून येते। शरद पवार आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं जातंय। कार्यकर्ते असतील शेतकरी यांची संख्या मोठी आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांचा बंदोबस्त आहे। शरद पवार स्वतः आता मैदानात उतरलेले आहेत। तर कांदा निर्यात बंदी विरोधात हे आंदोलन केलं जातंय आणि यासाठीची तयारी सुद्धा सुरू करण्यात आली होती। दरम्यान स्वतः शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ते काही बोलणार का याकडे लक्ष असेल। शरद पवार या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। तर शरद पवार सुद्धा आता कांदा प्रश्नावरून मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतं। आंदोलनामध्ये ते सहभागी होणार आहेत आणि त्यासाठीच चांदवडमध्ये शरद पवार पोहोचलेले आहेत। तिकडची दृश्य आपण बघू शकतो। एकीकडे पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय, सुरक्षा यंत्रणांचा फौजफाटा आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे शरद पवार या ठिकाणी पोहोचल्यानंतर लोकांची सुद्धा आजूबाजूला गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तिकडची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर शरद पवार स्वतः आता या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे, त्यामुळे ते या वेळेला नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। तर ही पोहोचलेले आहे आणि त्यानंतर आता ते थोड्याच वेळामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। चांदवडमध्ये कांदा निर्यात बंदी विरोधात यल्गार पुकारलेला आहे आणि त्यासाठी आता कांदा उत्पादकांसाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते। ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। दरम्यान मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तिकडची दृश्य आपण बघितली तर पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि शेतकरी कष्टकरी सुद्धा मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत आहेत आणि त्याच आंदोलनामध्ये आता शरद पवार स्वतः उतरणार आहेत। त्यामुळे एक मोठं आंदोलन या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि शरद पवार नेमके काय मागण्या करणार याकडेही सगळ्यांचं लक्ष असेल। तर शरद पवार एक ज्येष्ठ राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे आणि असे हे मोठे नेते शरद पवार आता स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे या आंदोलनाकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलेलं आहे। तिकडची थेट दृश्य आपण बघू शकतोय। बॅनरबाजी केली जाते आपल्या मागण्यांचे फलक घेऊन। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे शेतकरी आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय आणि शरद पवार सुद्धा स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। कांदा उत्पादकांसाठी शरद पवार आता मैदानात उतरलेले आहेत। चांदवडमध्ये शरद पवार हे पोहोचल्याचं दिसतंय। कांदा निर्यात बंदीच्या विरोधात नाशिकच्या चांदवडमध्ये आंदोलन केलं जातंय। तर रास्ता रोको आंदोलनामध्ये शरद पवार सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती आहे। नाशिक आग्रा महामार्ग आता रोखला जाणार आहे। केंद्र सरकारकडून 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाहीये। परदेशामध्ये कांदा पाठवता येत नाहीये, त्यामुळे व्यापारी सुद्धा नाराज असल्याचं दिसतंय आणि याच पार्श्वभूमीवर आता शेतकरी आणि कांद्याचे जे व्यापारी आहेत त्यांनी यल्गार पुकारल्याचं पाहायला मिळतंय आणि या आंदोलनामध्ये आता शरद पवार स्वतः सहभागी होणार आहेत। तर शरद पवार या रास्ता रोकोमध्ये सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती आहे। नाशिक आग्रा महामार्ग शेतकऱ्यांकडून रोखला जाणार आहे आणि त्या आंदोलनामध्ये स्वतः शरद पवार उतरणार असल्याने आता सगळ्यांचं लक्ष लागल्याचं दिसून येते। तिकडची थेट दृश्य आपण बघू शकतोय। शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांची संख्या ही आपल्याला दिसते। शेतकरी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसतात। त्यामुळे कांदा निर्यात बंदी विरोधात आंदोलन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उभारलं जात असल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे आज पियुष गोयल यांनी बैठक बोलावलेली आहे कांदा निर्यात बंदीविषयीचे जे काही प्रश्न आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी आणि अजित पवार त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या बैठकीतून काही तोडगा निघणार का याकडे लक्ष लागलेलं असतानाच आता शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसतंय आणि त्यामध्ये शरद पवार स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसतात। तिकडची थेट दृश्य आपण बघू शकता। शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत चांदवडमध्ये आणि त्याचबरोबर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। तर एक मोठं आंदोलन या ठिकाणी सुरू होणार असंच दिसतंय, कारण शरद पवार जे एक मोठे नेते, राजकारणातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व, ते स्वतः या आंदोलनामध्ये उतरणार आहेत आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता या आंदोलनाकडे खेचलं गेल्याचं दिसतंय। तर कांदा उत्पादकांसाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता सगळ्यांचंच या आंदोलनाकडे लक्ष आहे। हे आंदोलन नेमकं कशा पद्धतीने होणार, शरद पवार काय बाजू मांडणार याकडेही लक्ष आहे। तर जो रास्ता रोको केला जाणार आहे, नाशिक आग्रा महामार्ग रोखला जाणार आहे, त्यामध्ये सुद्धा शरद पवार स्वतः सहभागी होणार आहेत। महामार्ग रोखणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तिकडची थेट दृश्य आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। चांदवड मधली दृश्य आहेत। तर शेतकऱ्यांची ही गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर राष्ट्रवादीचे
कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपल्या मागण्यांचे फलक झळकावताना दिसून येत आहेत। दरम्यान या आंदोलनाच्या माध्यमातून शरद पवार हे सुद्धा आता पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचं दिसून येते। शरद पवार स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत, रास्ता रोकोमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यामुळं निश्चितच या आंदोलनाकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलेलं आहे। तर ज्या मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या ते पूर्ण होणार का याकडेही आता लक्ष असेल आणि आंदोलनाची दखल घेतली जाणार का तेही पाहावं लागणार आहे। तर अगदी काही क्षणांमध्ये या रास्ता रोकोला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी शरद पवार स्वतः या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं आता नेमकं पुढे काय होणार ते पाहावं लागेल। तर कार्यकर्त्यांची शेतकऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना आवाहन केलं जाते तरी सुद्धा ही गर्दी काही निवळताना दिसत नाहीये। तर रास्ता रोको या ठिकाणी केलं जाणार आहे, त्यामुळे एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन इथं सुरू होणार असंच म्हणावं लागेल। तर या आंदोलनाची तयारी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेली होती आणि कांदा उत्पादकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यासाठी आता स्वतः शरद पवार इथं उतरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या आंदोलनाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। शरद पवार काय भूमिका मांडतात तेही पाहावं लागणार आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत त्यांच्यासाठी आता स्वतः शरद पवार उतरलेले आहेत। तर मागील बऱ्याच महिन्यांपासून शेतकऱ्यांकडून कांदा निर्यात बंदी विरोधात आंदोलनं केली जात आहेत आणि निर्यात बंदी हटवावी अशी मागणी केली जाते, कारण कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाहीये आणि चांगल्या दर्जाचा जो कांदा आहे तर कांदा प्रश्नासाठी शरद पवार हे आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि स्वतः या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। स्टेजवर शरद पवार पोहोचलेले आहे, मोठी गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते शेतकऱ्यांची आणि त्यानंतर आता शरद पवार नेमकं काय बोलणार ते पाहावं लागेल। तर कांदा आंदोलनासाठी कांद्याचा प्रश्न पेटल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं आता ही गर्दी आपण बघू शकतोय। मोठ्या संख्येनं हे शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर शरद पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे आता या आंदोलनाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांची गर्दी झालेली आहे। मागील अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन ठिकठिकाणी सुरू आहे आणि कांदा निर्यात बंदी हटवावी अशी मागणी केली जाते, कारण कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। चांगल्या दर्जाचा जो कांदा आहे तो परदेशात पाठवता येत नाहीये, त्याला भाव मिळत नाहीये आणि त्याच पार्श्वभूमीवर मागील अनेक महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी असतील, व्यापारी असतील, हे कांदा निर्यात बंदी हटवा अशी मागणी करत होते, पण त्याला यश काही आलेलं दिसत नाहीये आणि आता मार्च 2024 पर्यंत ही कांदा निर्यात बंदी आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसतंय। त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। मोठ्या संख्येने शेतकरी या रास्ता रोकोमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झाल्याचंही आपण बघू शकतोय आणि स्वतः शरद पवार सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर तिकडची थेट दृश्य आपण बघू शकतोय। इथं उपस्थित असलेले जे नेते आहेत ते आता नेमकी काय भूमिका मांडणार याकडे लक्ष असेल। तर हा जो रास्ता रोको केला जाणार आहे तो कशा पद्धतीचा असेल याकडेही आता लक्ष लागलेलं आहे, कारण रास्ता रोकोमध्ये स्वतः शरद पवार उपस्थित आहेत, तर तेही या रास्ता रोकोमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे आणि शेतकऱ्यांची ही मोठी गर्दी जमल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पाय ठेवायला ही जागा नाही अशी स्थिती इथे आहे। तर स्टेजवर सुद्धा मोठ्या संख्येनं पुढारी आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता हे सर्वजण काय बोलणार आणि हे जे आंदोलन आहे ते कुठपर्यंत जाणार, आंदोलनाची दखल घेतली जाणार का, कांदा निर्यात बंदी हटवली जाणार का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। तिकडची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। निर्यात बंदी लागू केली, नंतर $800 प्रति मेट्रिक टन असं निर्यात मूल्य लागू त्यांनी या ठिकाणी केलं आणि आता त्यांनी संपूर्ण कांदा निर्यात बंदी या ठिकाणी केले आहे। आणि या ठिकाणी आम्ही पवार साहेबांना या ठिकाणी विनंती केली। पवार साहेबांना विनंती केल्यानंतर पवार साहेबांनी या ठिकाणी आंदोलनामध्ये येण्याचं कबूल केलं आणि त्या ठिकाणी आज या ठिकाणी आपला राष्ट्रवादी आंदोलन होत आहे। आज हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे आंदोलन आहे हे ऐतिहासिक असं आंदोलन या ठिकाणी म्हणावं लागेल। माझी एक विनंती आहे, संपूर्ण बांधवाने खाली बसल्याशिवाय या ठिकाणी सगळ्या लोकांना या ठिकाणी ऐकता येणार नाही। मागे सगळ्या शेतकरी बांधव उपस्थित आहेत, सगळ्या बांधवांनी
खाली बसा अशी माझी विनंती आहे. तुमचे मीडियावाले थोडे बाजूला मागून त्या ठिकाणी मीडियावाले खाली बसा. मीडियावाले थोडे बाजूला मागून पब्लिक त्यामुळे उभी राहिलेली आहे. मीडियावाले खाली बसा. सुद्धा करून खाली बसा. शेतकरी एकजुटीचा कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे. कांदा निर्यात बंदी या केंद्र सरकारचं करायचं काय? माझी तुम्हाला सर्व बंधू भगिनी विनंती, आपण पुन्हा पण खाली वाटतो. मीडियावाले तुझं काम झालं असं 2 मिनिटं थोडं बाजूला व्हा. कृपया पत्रकारांना माझी या ठिकाणी विनंती आहे. मागे लोक त्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये एक केंद्रीय मंत्री, 2 राज्याचे कॅबिनेट मंत्री, 1 खासदार, 11 आमदार या ठिकाणी सत्तेमध्ये सामील असताना या ठिकाणी शेतकऱ्यांवर जे काही संकट ठेवलेलं आहे, या संकटावर कोणाचं लक्ष द्यायला या ठिकाणी वेळ मिळत नाही. आमच्या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी हे कालपर्यंत उद्घाटन करण्यामध्ये मजबूर आहेत, परंतु शेतकऱ्यांचा बांधव झाला त्यांना या ठिकाणी वेळ नाही. आणि म्हणून रावसाहेब हा नाशिक जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आपल्या मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे शेतकऱ्यांचा पंचायत आपल्याकडे बघून बघतात. साहेब जेव्हा आपण केंद्रात कृषी मंत्री होता, कृषी मंत्री असताना आपण जी काही कर्जमाफी या ठिकाणी केली ती आजही शेतकऱ्यांच्या सामना झालेला आहे. या केंद्र सरकारने अनेक घोषणा केल्या, या सोप्या घोषणा ठिकाणी होता. कुठल्याही अनुदान या वर्ग झाला नाही. मध्यंतरी तांदळाचं या ठिकाणी अनुदान या ठिकाणी जाहीर केलं होतं, परंतु 10,000 रुपये अनुदान करता शेतकऱ्यांच्या खात्यात कुठलं अनुदान या ठिकाणी आले नाही. आणि म्हणून साहेब आमची अशी विनंती आहे, तमाम कांदा उत्पादक शेतकरी असेल, द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल, यांच्या वतीनं आपण केंद्रापर्यंत आमच्या तालुक्यांचा मतदारसंघाच्या लोकांचा किंवा जिल्ह्याच्या लोकांचा पोहोचावा आणि निर्यात बंदी कशी उठेल जेणेकरून शेतकऱ्यांना 2 पैसे कसे मिळतील याकडे आपण लक्ष द्यावं अशी विनंती या ठिकाणी करतो. पुन्हा आपण चांदोद तालुक्यात त्या शेतकऱ्यांच्या पासून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल चांदोद तालुक्यातून आपल्या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी खाली बसा. सर्व मीडियावाल्यांना विनंती आहे त्यांनी खाली बसून घ्या का थोडा वेळ. शेतकरी एकजुटीचा कांदा निर्यात रद्द. बांधवांना माझी हात जोडून विनंती, खाली बसा. आपल्याला रस्ता रोको करायचा आहे. खाली बसा. माझी सर्वांना विनंती आहे, खाली बसा. आपल्याला रस्ता रोको करायचा आहे, त्याच्यामुळे खाली बसा. सर्वांना विनंती आहे माझी, रस्त्यावर खाली बसा. सर्वांना विनंती आहे, कृपा करून खाली बसा. सर्वांनी खाली बसा. सर्वांनी खाली बसा. आपल्याला बराच वेळ बसायचंय. खाली बसा. सर्वांनी खाली बसा. सर्व शेतकरी बांधवांना माझी हात जोडून विनंती, बसा. आपल्याला साहेबांचे मार्गदर्शन साहेब ऐकायचं. आपल्याला एवढा गोंधळ कमी झाला पाहिजे, आवाज कमी करा. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे या ठिकाणी प्रथम मी नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं स्वागत करतो. सर्वांना धन्यवाद देतो. आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला. मित्रांनो, आपल्यावर केंद्र सरकारनं या ठिकाणी जी काही कांदा निर्यात बंदी केली त्याच्याबरोबर या ठिकाणी 40% कांदा निर्यात ठिकाणी लागू केला आणि शेतकऱ्याचं कंबरड मोडण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकारनं सुरू केलेलं. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 15 दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली, गारपीट झाली. त्या गारपीटमध्ये अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले, अनेकांच्या द्राक्ष बागा उद्ध्वस्त
उद्ध्वस्त झाल्या, अनेकांची उभी पिकं संपूर्ण नष्ट झाली आणि शेतकऱ्याचं पूर्ण कल्याण मोडलं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघतो मित्रांनो की या ठिकाणी केंद्र शासन आपल्या दुःखावर मीठ सोडण्याचं काम या ठिकाणी केंद्र शासन करतं. या ठिकाणी कांद्याची निर्यात बंदी त्यांनी केलेली मित्रांनो. त्याचे परिणाम जे कांद्याचे भाव 4,000 रुपये गेले होते, तो कांदा आज 2,000च्या खाली आलेला आहे मित्रांनो. आणि जेव्हा साहेबांनी या ठिकाणी रस्त्यावर उतरायचा निर्णय घेतला, आज आपले हे 83 वर्षाचा योद्धा, हे आपल्या घरांचं जाणता राजा, शेतकऱ्यांचे कैवारी आज या वयामध्ये रस्त्यावर आपल्या बरोबर उतरले मित्रांनो. मला वाटतं ऐतिहासिक क्षण हा ऐतिहासिक साहेबांचा उद्या वाढदिवस आहे 12 तारखेला. साहेब आज आपल्या बरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले मित्रांनो. याची जाणीव आपण सर्वांनी ठेवा मित्रांनो. हा जाणता राजा जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना संकट येतं तेव्हा तेव्हा धावून कोण येत असेल तर मला वाटतं आपले जाणते राजे आपल्यासाठी धावून येतात मित्रांनो. आज ते आपल्यासाठी या ठिकाणी धावून आलेले. आणि जेव्हा साहेब आहे, तुम्ही म्हणतो मी गडकरीला भेटायला चाललो, तुम्ही म्हणतो शहाला भेटायला चाललो आणि आम्ही प्रश्न सोडवणार आहे. अरे आम्ही रस्त्यावर उतरलो, मग तुम्ही प्रश्न सोडायच्या मागे लागले. याच्या आधी तुम्ही झोपले होते का? आधी का नाही तुम्ही निर्णय घेतला की हा निर्णय का लागू केला? असा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे. हा निर्णय लागू करताना तुम्ही तुमची अक्कल गाण ठेवली होती का? आता आपण त्यांना विचारलं पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या सरकारला जाग आणण्यासाठी त्यांना धडा शिकायला पाहिजे. येत्या इलेक्शन मध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. एवढंच मी आपल्याला सांगेल. आणि याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी डॉक्टर डी.एल. कराड साहेब आपल्याला मार्गदर्शन करतायत ते आपण ऐकायचं. देशाचे नेते आणि शेतकरी साधकांचे कैवारी सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आज यांच्या आपल्यामध्ये आलेले आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवून शरद पवार साहेबांचं स्वागत करायचं. साहेब हा नाशिक जिल्हा हा सातत्यानं परिवर्तनाची काळ धरणारा नाशिक जिल्हा आहे. ज्या ज्या वेळेला तुम्ही आवाज दिला त्या वेळेला नाशिक जिल्हा तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभा राहिलेला आहे. इथले आमदार खासदार जरी तुम्हाला सोडून गेलेले असले तरी नाशिक जिल्ह्यातील जनता ही तुमच्या बरोबर आहे हे जाहीरपणे सांगण्यासाठी ह्या रास्ता रोकोमध्ये लोक सहभागी झाले. साहेब आज शेतकरी संकटात आहे, छोटा व्यापारी संकटात आहे, कामगार कर्मचारी संकटात आहे, महागाई प्रचंड वाढत चाललेली आहे, बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि शेतकऱ्याच्या कष्टाच्या मालाला भाव मिळत नाही परिस्थिती आहे. साहेब आपल्याला माहिती आहे की गेल्या 9 वर्षामध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यापासून ज्या ज्या वेळेला कांद्याला चांगले भाव मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली त्या वेळेला अशा 21 वेळेला या मोदी सरकारने कांद्याचे भाव पाडण्यासाठी निर्णय घेतलेले. हे सरकार बाजारीकरणाच्या बाजूचं असं सांगितलं जातं, उदारीकरणाच्या बाजूचं असं सांगितलं जातं, परंतु शेतकऱ्याच्या शेतीमालाला ज्या वेळेला भाव मिळतो त्यावेळेला हे शेतकऱ्यांना मातीत घालण्यासाठी निर्णय घेतात. त्याच पद्धतीचा निर्णय निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे. या देशामध्ये औद्योगिक उत्पादने होतात, गाड्या तयार होतात, विविध उत्पादने तयार होतात. त्यावेळेला अशा पद्धतीचे निर्णय घेतले जात नाहीत, परंतु शेतकऱ्याला मारण्यासाठी हे अदानी अंबानीचं सरकार निर्णय घेताना आपण पाहतो. आपण लक्षात ठेवावं की नुसतं शेतकरी नाही, अगोदर शेतकऱ्यावर 4 कृषी कायदे आणून हल्ला केला होता, आपली जमीन काढून घेण्याचा प्रयत्न केला होता, आपली व्यापार काढून घेण्याचा प्रयत्न केला होता, जमीन आणि व्यापार अदानी अंबानीच्या ताब्यात देण्यासाठी कायदे केले होते. परंतु या देशातल्या शेतकऱ्यांनी संघर्ष केला आणि मोदी सरकारला केलेले कायदे रद्द करायला भाग पाडला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.